निवडणुका संपताच देशामध्ये महागाईचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 3024 रुपये, तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे. महाराष्ट्र दिनी राज्यातील सरकारची जनतेला भेट. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार. मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार. मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याचा फटका. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. नागोठणे जवळ मोठी वाहतूक कोंडी. कोकणामध्ये येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. राज्यभरात आजपासून डिजिटल जनगणनेला सुरुवात. भारताच्या जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय. 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याची संधी. अल निनोचा प्रभाव असूनही राज्यामध्ये मान्सून वेळेवरच दाखल होणार. 2 ते 3 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज. तर हिंदी महासागरातल्या अनुकूल बदलामुळे पाऊसही समाधानकारक राहण्याचा अंदाज. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. बोर्डाच्या अध्यक्षांची झी24 तासला माहिती. होन्नू अशोक खरातची पोलीस कोठडी कोर्टानं नाकारली. खरातला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 9व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटी कडून कोर्टात अर्ज दाखल. त्र्यंबकेश्वर दर्शन पास काळा बाजार प्रकरणामधील आरोपी पुरुषोत्तम कडलकचं विश्वस्त पद जाणार. विश्वस्त पद रद्द करण्याच्या हालचालींना वेग. कडलकवर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळल्याचा आरोप. कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील धक्कादायक माहिती समोर. आरोपी शाहिद मित्र शाहरुखला शेअर करायचा मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ. दोघांनी मिळून तरुणींना ब्लॅकमेल करत गैरफायदा घेतल्याचा सध्या माहिती समोर. महाराष्ट्राच्या 67व्या स्थापना दिनानिमित्तानं राज्यामध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन. राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन.